नमस्कार, तुम्हालाही अशी रस्सेदार आणि मसालेदार चमचमीत छोलेची भाजी आवडते का? तर त्याचीच रेसिपी आपण आज पाहणार आहोत। त्यासाठी आदल्या रात्री मी काही छोले भिजत घातले होते आणि छोले 7 ते 8 भिजवायचे आहेत। आता कुकर आपण लावून घेऊया। आता हे भिजलेले जे छोले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पुरेसं पाणी आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे। एका स्ट्रेनरमध्ये मी इथे 2 तेजपत्त्याची पानं, 7-8 मिरी, 1 लवंग, दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा चहा पावडर टाकून हा स्ट्रेनर बंद करून घ्यायचा आहे। आणि हा जो स्ट्रेनर आहे हा आपल्याला छोलेमध्ये ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून हा जो गरम मसाल्याचा खडा मसाला आहे त्याचा स्वाद पूर्ण ह्या छोलेमध्ये उतरतो। आता तुमच्याकडे स्ट्रेनर नसेल तर तुम्ही एखाद्या कपड्याच्या पोटलीमध्ये हे सर्व साहित्य बांधून तुम्ही ती पोटली याच्यामध्ये टाकू शकता। आता आपल्याला कुकरच्या साधारण 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि छोले छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत। 5 ते 6 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाल्यानंतर मस्तपैकी आपले छोले जे आहेत हे नरम शिजलेले आहेत। स्ट्रेनर बाहेर काढून टाकायचं आहे। ह्या स्ट्रेनरचा व्हिडिओ मी आधीही तुमच्याशी शेअर केला आहे, तर तुम्ही लिंक मी देतेच, ती जाऊन बघू शकता। आता बघा, ग्रेव्हीची तयारी करूया। ह्यामध्ये 3 कांदे, 3 टोमॅटो घेतलेले आहेत। आता ह्यापैकी अर्धा कांदा बाजूला ठेवून 2.5 कांदा आपल्याला मिक्सरमध्ये बारीकसर पेस्ट करून घ्यायची आहे। आता गॅसवरती कढई ठेवून तेल टाकायचं आहे थोडंसं आणि त्यामध्ये अर्धा कांदा बारीक चिरून आपल्याला फोडणीला टाकायचा आहे पहिल्यांदा। त्यानंतर कांदा थोडासा परतायचा आणि आपण जी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला ह्या फोडणीमध्ये सोडायची आहे। आता ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे ह्या तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मध्ये 2 चमचे आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे। ही पेस्ट टाकून पण छान परतून घ्यायचं आणि साइड बाय साइड हा कांद्याचं मिश्रण भाजत आहे तोवर आपण जे टोमॅटो 3 घेतलेले आहेत त्याच्या बिया काढून तुकडे करून मिक्सरमध्ये छानपैकी बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट करून झाल्यानंतर ही आपल्याला ह्या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। आता हे जे मिश्रण आहे छानपैकी पाणी आटेपर्यंत आपल्याला ह्याचा उग्रसपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट लवकर भाजली जाईल। हे साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला असंच भाजत ठेवायचं आहे। त्यामध्ये 3 मिरच्या मी उभ्या चिरून टाकलेल्या आहेत आणि काही आल्याचे तुकडे मी उभे चिरून यामध्ये टाकलेले आहेत। आता बघा, ह्याचं पाणी आटेपर्यंत छानपैकी आपल्याला ही पेस्ट भाजून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूया। ह्यामध्ये पेस्ट भाजल्यानंतर आपल्याला छोले मसाला 2 चमचे घ्यायचा आहे। पाव चमचा इथे मी फक्त धने जिरा पूड, 1 चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे। सर्व मसाले आपल्याला ह्या पेस्टमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छानपैकी परतून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 चमचे सुरुवातीला पाणी ह्याच्यामध्ये टाका, जेणेकरून हे मसाले खाली लागणार नाहीत। 2-3 चमचे पाणी टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत एक साधारण 3-4 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण जे आहे असंच ठेवून द्यायचं आहे। झाकण लावून ठेवा हवं तर आणि छानपैकी ते मिश्रण भाजू द्या। मसाले छान भाजल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला आता छोले सोडून घ्यायचे आहेत। छोले जे संपूर्ण पाण्यात सकट आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि छोले टाकल्यानंतर तो मसाला सर्व या छोलेमध्ये पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि ह्यामध्ये तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी त्यानुसार इथे गरम पाणी तुम्हाला ॲड करायचं आहे। गरम पाणी याच्यामध्ये तुमच्या ग्रेव्ही तुम्हाला जेवढी हवी त्यानुसार तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता। आता हे छानपैकी 3-4 मिनिटं बॉईल होऊ द्या, म्हणजे छान त्याचं तेल त्याला रिलीज होतं त्याच्यातनं आणि ग्रेव्ही छान अशी घट्टसर त्याची तयार होती। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता आपले छोले ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत। हे छोले आता मस्तपैकी बॉईल होऊ द्या। बॉईल झाल्यानंतर बघा 3-4 मिनिटांनंतर तेल सर्व सुटलेलं आहे भाजीला। आता हे आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। आता हे छोलेची भाजी जी आहे ह्याच्याबरोबर पुरी, भाकरी, पुलाव, राईस हे छान तुम्ही ह्याच्याबरोबर एन्जॉय करू शकता। आता प्लेटमध्ये मी हे छोले काढून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही छोले बनवा आणि बनवल्यानंतर मलाही कमेंट करून सांगा तुमचे छोले कसे झालेले आहेत। तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। बघा, छानपैकी रस्सेदार आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्हीही अशी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्याच्यासोबत मी पुरी बनवली होती, तुम्ही असं बनवा, खा आणि एन्जॉय करा। धन्यवाद।